आपण स्टार्ट करतोय सब्जेक्ट हायड्रोलिक्स, सब्जेक्ट कोड 22401 आणि आपण स्टार्ट करणार याच्यापैकी फर्स्ट चॅप्टर दॅट इज प्रेशर मेजरमेंट. ओके, तर या चॅप्टर आपण डिस्कस करणार आहोत की आपण प्रेशर कसं मेजर करायचं. तर आपण प्रेशर मेजर करायचं शिकण्याच्या अगोदर आपण फर्स्ट या चॅप्टरमधल्या किंवा सब्जेक्टमधल्या काही ज्या बेसिक टर्म्स आहेत ह्या बेसिक टर्म्स आपण या ठिकाणी डिस्कस करूया. तर आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे फर्स्ट जी टर्म दिलेली आहे आपल्याला, ही फर्स्ट टर्म आपल्याला दिलेली आहे फ्लुइड. सो व्हॉट इज मीन बाय फ्लुइड. फ्लुइड काय असतं, फ्लुइडची आपल्याला डेफिनेशन डिस्कस करायचे. सो डेफिनेशन काय, फ्लुइड इज अ सबस्टन्स. व्हॉट इज फ्लुइड इज अ सबस्टन्स that deform continuously under the action of shear stress, no matter if it small. shear stress केवढे असू द्या, जास्त मोठा कसा कमी असू द्या, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण shear stress असल्यानंतर जे फ्लुइड असतं हे फ्लुइड काय होतं, कंटिन्युअसली डिफॉर्म करतं. म्हणजे काय, एखादं पाण्याचा आपण थेंब घेतला असेल, पाण्यात थेंबला आपण जमिनीवर टाकला, आपण कुठेही टाकला आपण स्टाईलवर वगैरे, तर त्या ठिकाणी काय होतो, तो त्याचा साईज अँड शेपमध्ये चेंज होतो आणि तो फ्लो व्हायला सुरुवात होतो. म्हणजे तो फ्लो होतो, का फ्लो होतो, त्याच्यामध्ये काय होतं, शियर स्ट्रेस असतो किंवा शियर स्ट्रेस जनरेट होतो, त्याच्यामुळे तो कंटिन्युअसली मोशनमध्ये किंवा डिफॉर्मेशन आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे, दिस इज द बेसिक डेफिनेशन. नेक्स्ट, फ्लुइड इट हॅज नो डेफिनाईट शेप ऑफ इट्स ओन. पाण्याचा थेंब घेतला आपण, ठीक आहे, तो जर ग्लासमध्ये टाकला, ठीक आहे, पाणी घेतलं आपण ग्लासमध्ये टाका, एखाद्या कपात टाका किंवा एखाद्या अजून कोणत्या कंटेनरमध्ये टाका, त्याला कोणताही स्वतःचा शेप नसतो, नो डेफिनाईट शेप ऑफ इट्स ओन. पण ज्यामध्ये आपण त्याला टाकतो बट कन्फर्म्स टू द शेप ऑफ द कंटेनर, तर ज्यामध्ये आपण त्याला टाकू तो त्याचं काय करतं, तर शेप तो गेन करतो. नेक्स्ट, याचे काय आपल्याला एक्झाम्पल दिलेलं आहे, तर एक्झाम्पल्स कोणकोणते, ब्रिदिंग, आपण जे श्वासोच्छवास घेतो, म्हणजे काय आपण जे ऑक्सिजन घेतो आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर काढतो, हे सुद्धा काय तर एक प्रकारचं फ्लुइडचंच एक्झाम्पल आहे. नेक्स्ट, ड्रिंकिंग, आपण काहीसुद्धा आपण ड्रिंक करत असेल तर ते सुद्धा काय तर या ठिकाणी फ्लुइडचं एक्झाम्पल आहे. देन ब्लड सर्क्युलेशन इन द ह्युमन बॉडी, तो ह्युमन बॉडीमध्ये आपण जे ब्लड सर्क्युलेशन करतो हे सुद्धा त्याचंच एक्झाम्पल आहे. फ्लुइड इज एव्हरीवेअर इन द ओशन, समुद्रात सुद्धा जे काय प्रकार पाणी आहे ते सुद्धा काय तर फ्लुइडचंच एक्झाम्पल आहे. इन द ॲटमॉस्फिअर, बरोबर, वातावरणातली जी हवा वगैरे जे काय आपल्या वेगवेगळ्या प्रकारचे आपण त्याला गॅसेस म्हणतो ते सुद्धा काय तर फ्लुइडचंच एक्झाम्पल आहे. अँड अराउंड द एअरक्राफ्ट ऑर द मिसाईल, तर सगळीकडे जे आपल्याला पाहायला मिळते हे काय तर फ्लुइडचंच एक्झाम्पल आहे. नेक्स्ट आपल्याला डिस्कस करायचं आहे फ्लुइड मेकॅनिक्स. फ्लुइड मेकॅनिक्स म्हणजे काय असतं, तर किंवा फ्लुइड मेकॅनिक्स काय आहे, तर आपल्याला या ठिकाणी सिम्पल डेफिनेशन दिलेलं आहे फ्लुइड मेकॅनिक्सची. फ्लुइड मेकॅनिक्स इज द ब्रांच ऑफ इंजिनिअरिंग सायन्स which deals with the behavior of fluid either in rest or in a motion. तर ज्या वेळेस फ्लुइड एक तर रेस्ट कंडिशनमध्ये असू शकतं किंवा मग मोशन कंडिशनमध्ये असू शकतं. रेस्ट किंवा मोशन अशा कोणत्याही कंडिशनमध्ये ज्यावेळेस फ्लुइड असेल तर ज्यावेळेस आपण त्याची स्टडी करू त्याला काय म्हणणार आपण, फ्लुइड मेकॅनिक्सचं सिम्पल आपलं डेफिनेशन या ठिकाणी दिली आहे. नेक्स्ट पुढे आपल्याला डिस्कस करायचं आहे हायड्रोलिक्स. हायड्रोलिक्स काय असतं, मग हायड्रोलिक्स काय असतं, हायड्रोलिक्स इज द ब्रांच ऑफ फ्लुइड मेकॅनिक्स. बघा, हायड्रोलिक्स कोणाची ब्रांच आहे, तर ती आहे फ्लुइड मेकॅनिक्सची ब्रांच आहे. विच डील्स विथ द बिहेवियर ऑफ वॉटर. कोणासोबत डिस्कस करतं, डील करतं, ते फक्त वॉटरसोबत डील करतं. आणि वॉटर कसं आहे, तर वॉटर इज इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड. बघा, वॉटर कसं आहे, इनकॉम्प्रेसिबल. MCQमध्ये हा क्वेश्चन तुमचा बनण्यासारखा आहे. वॉटर इज कॉम्प्रेसिबल, इनकॉम्प्रेसिबल, नॉन ऑफ दी अबो, ऑल ऑफ दी अबो, अशा प्रकारे काय तुम्हाला MCQ बनू शकतो. तर हे छोटे छोटे गोष्टी लक्षात ठेवा. आयदर इन मोशन ऑर इन रेस्ट कंडिशन. ज्यावेळेस आपण फ्लुइड म्हणजे कोणतं फ्लुइड घेणार, आपण या ठिकाणी वॉटर फ्लुइड घेणार, तर वॉटर हा रेस्ट कंडिशनमध्ये असेल किंवा मोशन कंडिशनमध्ये असेल तर त्यावेळेस जे आपण स्टडी करू त्या स्टडीला काय म्हणणार आपण, तर हायड्रोलिक्स म्हणणार. काय म्हणणार आपण त्या स्टडीला, हायड्रोलिक्स म्हणणार. मग हायड्रोलिक्स म्हणजे याच्यामधले जे हायड्रा आहे, हायड्रा म्हणजे काय तर वॉटर आहे. ओके, हायड्रोचं मिनिंग काय होतं या ठिकाणी, तर वॉटर होतो. नेक्स्ट पुढे डेफिनेशन आपल्याला दिलेलं आहे या ठिकाणी सेकंड डेफिनेशन हायड्रोस्टॅटिक्स. हायड्रोस्टॅटिक्स काय असतं, तर डेफिनेशन आपल्याला दिलेलं हायड्रोस्टॅटिक्सच्या या ठिकाणी द स्टडी ऑफ मेकॅनिक्स ऑफ द फ्लुइड ॲट ॲब्सोल्यूट अँड रिलेटिव्ह रेस्ट कंडिशन. हायड्रोस्टॅटिक्स ज्यावेळेस वॉटर कोणत्या कंडिशनला असेल, रेस्ट कंडिशनला. स्टॅटिक कंडिशन म्हणजे कोणती, तर रेस्ट कंडिशनला असेल त्याला काय म्हणणार आपण, हायड्रोस्टॅटिक्स. नेक्स्ट, हे जे सेंटेन्स आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे, शियर स्ट्रेस इज ऑलवेज 0 इन अ हायड्रोस्टॅटिक्स. तर MCQ इथून सुद्धा आपल्याला MCQ बनू शकतो या ठिकाणी.
शिअर स्ट्रेस इन अ हायड्रोस्टॅटिक कंडिशन, बरोबर आहे, किंवा व्हेन अ फ्लुइड इन अ रेस्ट कंडिशन देन शिअर स्ट्रेस विल बी, तो ते ऑलवेज किती असतो त्या ठिकाणी तर 0 असतो. ज्यावेळेस कोणते फ्लुइड किंवा लिक्विड रेस्ट कंडिशनला असेल तेव्हा शिअर स्ट्रेस त्यातला किती असतो तर 0 असतो. तर काही प्रॅक्टिकल एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्या हायड्रोस्टॅटिक्सचे, तर हे सुद्धा आपण या ठिकाणी नोट डाऊन करून घेऊ. एक आहे वॉटर इन अ डॅम, ज्या वेळेस धरणामध्ये आपण पाणी साठवतो त्याच्या बॅक साईडला वॉटर कोणत्या कंडिशनला असतं, हे रेस्ट कंडिशनला असतं. तसंही वॉटर किंवा फ्लुइड रेस्ट कंडिशनला असेल त्याला म्हणणार आपण हायड्रोस्टॅटिक्स. नेक्स्ट स्लुईस गेट, देन लॉक गेट, देन व्हर्टिकल वॉल्स. ठीक आहे, तर हे सगळे कशाचे एक्झाम्पल आहे त्या ठिकाणी, बरोबर, हायड्रोस्टॅटिक्स, की आपण हायड्रोस्टॅटिक्सचं नॉलेज यूज करून आपण या सगळ्या गोष्टी आपण त्याला कन्स्ट्रक्ट करू शकतो, की आपण डिझाईन करू शकतो. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे हायड्रोडायनॅमिक्स. काय बघायचं आपल्याला या ठिकाणी, हायड्रोडायनॅमिक्स. तर नावातच गोष्ट आहे, हायड्रो मीन्स काय तर वॉटर, ओके. डायनॅमिक कंडिशन म्हणजे कोणती कंडिशन तर मोशन कंडिशन, म्हणजे ज्यावेळेस वॉटर कोणत्या कंडिशनला असेल, मोशन कंडिशनला असेल. तर डेफिनेशन बघू आपण. द स्टडी ऑफ मेकॅनिक्स ऑफ फ्लुइड इन अ मोशन इज कॉल्ड ॲज द फ्लुइड डायनॅमिक, बरोबर. मोशन कंडिशनमध्ये आपण फ्लुइडची स्टडी करू त्याला काय आपण हायड्रोडायनॅमिक. देन फ्लुइड सस्टेन सम शिअर फोर्स, फॉर एक्झाम्पल फ्लो थ्रू पाईप्स अँड चॅनल्स. तर ज्यावेळेस डायनॅमिक कंडिशन असेल तर शिअर स्ट्रेस बघा, शिअर स्ट्रेस काय असतो, काही ना काहीतरी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो, म्हणजे शिअर फोर्स आपल्याला काही ना काहीतरी पाहायला मिळालेला आहे. नाहीतर आपल्याला तो 0 मिळतो, स्टॅटिकमध्ये 0, फ्लोमध्ये ज्यावेळेस असतं म्हणजे डायनॅमिक कंडिशन असतं तर शिअर स्ट्रेस 0 हा नसतो. ओके, ती गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे, तर मग याचं एक्झाम्पल आपल्याला सांगितलं डायनॅमिक कंडिशनला, तर काय फ्लो थ्रू पाईप्स आणि फ्लो थ्रू चॅनल. ओके, पाईपमधून फ्लो होतो पाणी, कोणते समजा लिक्विड असेल फ्लुइड असेल तर ते सुद्धा आपण या ठिकाणी कन्सिडर करू. नेक्स्ट पुढे आपल्याला बघायचं या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे आयडियल फ्लुइड आणि काय तर रिअल फ्लुइड, म्हणजे आपल्याला काही फ्लुइडचे टाईप दिलेलं आहे, आपल्याला फ्लुइडचे काय दिलं आपल्याला तर टाईप दिलेलं आहे. तर आपण या ठिकाणी बघू. फर्स्ट आयडियल फ्लुइड बघा, कोणतं फ्लुइड दिलं आपल्याला आयडियल. आता तुम्हाला माहिती आहे आयडियल म्हणजे काय, ते एकदम स्टँडर्ड फ्लुइड म्हणू शकतो आपण त्याला, तसं फ्लुइड बघा. द फ्लुइड विच हॅज नो विस्कॉसिटी, बघा कंडिशन काय तर नो विस्कॉसिटी, नो सरफेस टेन्शन, विच आर इनकॉम्प्रेसिबल. 3 कंडिशन आहे बघा आयडियल फ्लुइडच्या. एक म्हणजे काय, त्याला विस्कॉसिटी नसली पाहिजे, दुसरं म्हणजे काय तर सरफेस टेन्शन नसलं पाहिजे, आणि तिसरं म्हणजे काय तर इनकॉम्प्रेसिबल असलं पाहिजे. इज कॉल्ड ॲज द आयडियल फ्लुइड. तर त्यावेळेस अशा प्रकारे जर त्या प्रॉपर्टीज ते फ्लुइड पजेस करत असेल तर त्याला म्हणणार आपण आयडियल फ्लुइड. सेकंड लाईन ही सुद्धा एक इम्पॉर्टंट लाईन दिली आपल्याला, ते बघा. आयडियल फ्लुइड्स आर द इमॅजिनरी फ्लुइड. बघा आता विस्कॉसिटी म्हणजे तुम्ही कोणते ऑइल वगैरे घ्या, एखादं दुसरं कोणतं ग्लिसरीन वगैरे, त्याच्यामध्ये काय असतं चिपचिपटपणा काही ना काही, म्हणजे विस्कॉसिटी त्याच्यामध्ये काही ना काहीतरी असतंच. सरफेस टेन्शनसुद्धा काही ना काहीतरी असतंच. ठीक आहे, कोणा इनकॉम्प्रेसिबल असतं किंवा कोणते कॉम्प्रेसिबल असतं. म्हणजे काय तर याच्यापैकी कोणती ना कोणती प्रॉपर्टी आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळेलच. आणि प्रॅक्टिकल कंडिशनमध्ये असं कोणतंच फ्लुइड नाही आहे की ज्या तिन्हीच्या तिन्ही ह्या प्रॉपर्टीज पजेस करल. ओके, म्हणजेच काय, हे जे आपण डेफिनेशन डिस्कस केली आहे किंवा स्टडी आपण ठिकाणी जो पॉईंट बघितला आयडियल फ्लुइडचा, हा काय तर प्युअरली इमॅजिनरी आहे, बरोबर. सो आयडियल फ्लुइड आर द इमॅजिनरी फ्लुइड डू नॉट एक्झिस्ट इन द नेचर. असं कोणतंही फ्लुइड नाही आहे की जे आयडियल फ्लुइड आहे. परंतु वॉटर इज अ इनकॉम्प्रेसिबल. आता आपण बोलतो वॉटर काय तर इनकॉम्प्रेसिबल आहे, म्हणून आपण त्याला प्रॅक्टिकल स्टडी करण्यासाठी किंवा कम्पेटिव्ह स्टडी करण्यासाठी आपण काय करतो त्याला कन्सिडर ॲज अ आयडियल फ्लुइड. तर त्याला आपण आयडियल फ्लुइडमधून फक्त स्टडी पर्पजसाठी कन्सिडर करू शकतो. पण आयडियल वॉटर ही काय फक्त इनकॉम्प्रेसिबल, बाकी त्याच्यामध्ये काय नाही ते विस्कॉसिटी तुम्हाला सरफेस टेन्शन पाहायला मिळेल. ओके, सो आय होप दॅट तुमच्या आयडियल फ्लुइडबद्दल क्लिअर झाल्या असतील. नेक्स्ट बघायचं आपल्याला रिअल फ्लुइड. रिअल फ्लुइड काय असतं, मग जसं आपण आयडियल फ्लुइड बोललो तसं सेम आता रिअल फ्लुइड आहे. आता नावातच दिलेलं आहे रिअल फ्लुइड. रिअल म्हणजे काय, जे ॲक्च्युअलमध्ये आहे ते रिअल. ठीक आहे, द फ्लुइड विच पजेस द प्रॉपर्टी लाईक विस्कॉसिटी, सरफेस टेन्शन अँड कॉम्प्रेसिबिलिटी. म्हणजे असं फ्लुइड की जे फ्लुइड काय करतं, विस्कॉसिटीसुद्धा असतं, देन सरफेस टेन्शनसुद्धा असतं किंवा कॉम्प्रेसिबिलिटीसुद्धा असतं. अशा फ्लुइडला काय म्हणणार आपण रिअल फ्लुइड म्हणणार किंवा मग त्याचं प्रॅक्टिकल फ्लुइड म्हणू. ठीक आहे, नेक्स्ट लाईन दिली आपलं. व्हेन एव्हर द मोशन टेक्स प्लेस टँजेन्शियल ऑर द शिअर फोर्स इज ऑलवेज ऑफर्ड बाय द फ्लुइड. तर ज्यावेळेस काय होतं लिक्विड फ्लो करतो, तर लिक्विड फ्लो करतो त्यावेळेस हे फोर्सेस ते त्या ठिकाणी ते ॲड करतं. मग कोणकोणते फोर्स आहेत, टँजेन्शियल फोर्स अँड द शिअर फोर्सेस. तर हे सुद्धा एक MCQ सारखं एक्झाम्पल बनू शकतं. नेक्स्ट याचं आपलं एक्झाम्पल दिलं केरोसिन, पेट्रोल, कस्टर्ड ऑइल, हनी. हे काय तर रिअल फ्लुइडचे काय तर एक्झाम्पल आहेत. ओके, नेक्स्ट
आता आपल्याला दिलेलं पुढे ॲप्लिकेशन्स ऑफ हायड्रोलिक्स आपल्याला बघायचं आहे इन अ सिव्हिल इंजिनिअरिंग फील्ड. तर सिव्हिल इंजिनिअरिंग फील्डमध्ये आपण जे हायड्रोलिक सब्जेक्ट शिकणार आहे याचं काय काय एक्झाम्पल आहे, काय काय आपण याचं यूज करू शकतो, आपण कुठे कुठे यूज करू शकतो. तर फर्स्ट आपण ॲप्लिकेशन ऑफ हायड्रोलिक्स विथ रिस्पेक्ट टू द इरिगेशन. म्हणजे आपण ज्यावेळेस इरिगेशन हा आपण सब्जेक्ट बघितला असेल की आपण इरिगेशन करतो, तर इरिगेशन करताना आपण कशा प्रकारे या ठिकाणी याचा आपण यूज करून घेऊ शकतो हे आपल्याला बघायचं आहे. तर राईट एनी टू ॲप्लिकेशन ऑफ द हायड्रोलिक्स इन द इरिगेशन. तर इरिगेशन याच्यामध्ये कसं करतो बघा. फर्स्ट पॉईंट बघायचं आपल्याला डिझाईन ऑफ हायड्रोलिक स्ट्रक्चर्स सच ॲज डॅम, कॅनल अँड ब्रेक वॉटर्स. तर आपण या सब्जेक्टचा यूज करून आपण धरणं बांधू शकतो, ठीक आहे, डॅम्स ओके, किंवा कॅनल्स वगैरे बांधू शकतो, किंवा बाकी आपल्याला ब्रेक वॉटर सिस्टीमसुद्धा बांधायची असेल तर आपण या सब्जेक्टचा यूज करून आपण ते कन्स्ट्रक्ट करू शकतो. नेक्स्ट टू डिटरमाइन द डिस्चार्ज थ्रू द कॅनल ऑर द रिव्हर. म्हणजे आपण काय करू शकतो या ठिकाणी डिस्चार्ज फाइंड आउट करू शकतो. काय फाइंड आउट करू शकतो आपण या ठिकाणी डिस्चार्ज फाइंड आउट करू शकतो थ्रू द कॅनल ऑर द रिव्हर्स. म्हणजे किती अमाऊंट ऑफ वॉटर या ठिकाणी डिस्चार्ज होतो. जसं की आपण गेट तुम्ही बघितलं असेल पावसाळ्यात धरणातून पाणी सोडलं जातं, तर मग ते सांगतात की एवढं की पाणी या वेगाने सोडलेलं आहे, तर आपण त्याचा डिस्चार्जसुद्धा फाइंड आउट करू शकतो. मग कॅनल असेल, रिव्हर असेल किंवा डॅम वगैरे असेल कुठूनसुद्धा आपण. नेक्स्ट थर्ड पॉईंट दिलं आपल्याला या ठिकाणी टू फाइंड द टोटल प्रेशर ॲक्टिंग ऑन द डॅम. वॉटर आहे, वॉटर काय करतं ज्याच्यामध्ये ते स्टोअर केलं जातं त्याच्या बॅक साईडला किंवा त्या व्हर्टिकल वॉल्स होती तो प्रेशर एक्झर्ट करतं. तर सिमिलर आपण डॅमच्या साईडला काय करतो, आपण बॅक साईडला आपण वॉटर स्टोअर करतो, ते वॉटर काय करेल त्याच्या वॉलवरती प्रेशर एक्झर्ट करतं, तर ते प्रेशर आपण त्या ठिकाणी मेजर करू शकतो. देन फोर्थ पॉईंट दिला आपल्याला टू कॅल्क्युलेट द वॉटर रिक्वायरमेंट फॉर द क्रॉप्स. तर आपल्याला इरिगेशन पर्पज असेल, इरिगेशन पर्पजसाठी आपण त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करू शकतो कोणत्या प्रकारचा क्रॉप्स आहे, त्या क्रॉप्समध्ये त्याला किती वॉटर लागेल, आपल्याला किती डिस्चार्ज आपल्याला त्या ठिकाणी द्यावा लागेल. द नेक्स्ट टू डिझाईन स्पिलवे टू ओव्हरफ्लो द एक्सेस वॉटर फॉर द इरिगेशन पर्पज. इरिगेशन पर्पजसाठी वॉटर आपल्याला जे प्रोव्हाइड करावं लागते त्यासाठी आपण स्पिलवे डिझाईन करताना सुद्धा आपण याचा हायड्रोलिक्सचा यूज करू शकतो. नेक्स्ट टू डिझाईन डिझाईन अँड इरेक्शन ऑफ स्प्रिंकलर इरिगेशन सिस्टीम. तर स्प्रिंकलर इरिगेशन सिस्टीममध्ये सुद्धा आपण हायड्रोलिक सब्जेक्टचा यूज करू शकतो. नेक्स्ट टू डेव्हलप हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर स्टेशन. तर हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर स्टेशनमध्ये सुद्धा आपण या सब्जेक्टचा यूज करू शकतो. तर हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर स्टेशन म्हणजे काय, पाण्यापासून इलेक्ट्रिसिटी तयार करणे, ओके, त्याला म्हणतो आपण हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर स्टेशन. तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या सब्जेक्टचा यूज करू शकतो. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे ॲप्लिकेशन ऑफ हायड्रोलिक्स, ओके, रिगार्डिंग द इन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग. आता आपण बघितलं इरिगेशन, आता आपल्याला बघायचं एन्व्हायरमेंट इंजिनिअरिंग. तर इन्व्हायरमेंट इंजिनिअरिंगमध्ये काय येतं बघा, टू डिटरमाइन द डिस्चार्ज थ्रू द पंप्स. आता आपला पंप लागतात, समजा आपण इरीतून पाणी काढतो तर पंप काढतो आपण, ठीक आहे, मग जे पंप यूज करतो त्याचासुद्धा आपण या ठिकाणी डिस्चार्ज या सब्जेक्टचा यूज करून आपण कॅल्क्युलेट करू शकतो. नेक्स्ट टू डिझाईन द पाईपलाईन नेटवर्क फॉर वॉटर सप्लाय अँड द ड्रेनेज सिस्टीम. आता आपल्या घरापर्यंत जे म्युन्सिपाल्टी वॉटर सप्लाय करते, पिण्याचं पाणी जे आपल्या घरात सप्लाय करते, मग किती आपली लोकॅलिटी आहे, किती लोकसंख्या आहे, त्या लोकसंख्येनुसार मग किती त्यांचा युजेस आहे, मग त्या युजेसनुसार त्यांचं पाणी किती द्यावं लागेल, त्याच्यानुसार मग त्यांना वॉटरचे डायमेन्शन किती द्यावं लागेल, आपल्याला डायमेंट किती द्यावं लागेल, कोणत्या ठिकाणी कशा प्रकारे आपल्याला ते सगळे सिस्टीम्स प्रोव्हाइड करावं लागेल, हे सुद्धा आपण या सब्जेक्टमध्ये डिस्कस करू शकतो की आपण त्याचा यूज करून ते आपण कन्स्ट्रक्ट करू शकतो. टू डिझाईन द वॉटर प्युरिफिकेशन प्लांट. आता आपल्याला माहीत आहे की जे आपण पाणी पिण्यासाठी यूज करतो तर कुठून तरी डॅममधून किंवा कुठून तरी काय तर नॅचरल सोर्समधून ते आपल्याला पाणी मिळतं आणि ते पाणी प्युरिफाय केलं जातं. तो जो वॉटर प्युरिफिकेशन प्लांट आहे ते सुद्धा आपल्याला जर बाहेर डिझाईन करायचं असेल तर आपण हायड्रोलिक सब्जेक्टचा आपण यूज करू शकतो. नेक्स्ट आहे टू डिझाईन द वेस्ट वॉटर ट्रीटमेंट सिस्टीम. आपल्याला जे आपलं घर पाणी तर आपण यूज करतो बरोबर, आणि ते पाणी कुठून नदी नाल्यातून वगैरे वाहत जाऊन समजा एका ठिकाणी जातं आणि ते डायरेक्टली नॅचरल सोर्समध्ये न सोडता, नदी नाल्यामध्ये न सोडता काय करता त्याला प्युरिफाय केलं जातं. त्याचे वॉटर ट्रीटमेंट आहे ज्याला आपण वेस्ट वॉटर ट्रीटमेंट प्लांट म्हणतो की सिस्टीम म्हणतो, तर ते सुद्धा आपण त्या ठिकाणी काय करू शकतो, या नॉलेजचा यूज करून आपण ते कन्स्ट्रक्ट करू शकतो. ठीक आहे, त्याचं आपल्याला ॲप्लिकेशन आपण बघून घेतलेलं आहे. आता नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लूइडच्या काय फिजिकल प्रॉपर्टीज आपल्याला बघायच्या. ह्या फिजिकल प्रॉपर्टीज आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंटिन्यू करू. थँक्यू.